विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, मी कुशल क्षीरसागर आमच्या इनोव्हेटिव्ह वे पब्लिकेशनच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपले सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण लेसन क्रमांक 75 आणि 76 इंटरमिडिएट स्विच आणि सर्किट कनेक्शन याची माहिती पाहिली आणि आपण आज लेसन क्रमांक 77 म्हणजे डिस्ट्रीब्युशन बोर्ड व मेन स्विच आई रेग्युलेशन याच्याविषयी माहिती पाहणार आहोत। चला तर मग सुरू करूयात। विद्यार्थी मित्रांनो, हा लेसन पूर्ण झाल्यानंतर आपणास रिसेप्शन व डिस्ट्रीब्युशन मेन सप्लाय काय, त्याची आवश्यकता काय, त्यासोबत मेन स्विचेस आणि मेन स्विच बोर्ड बसवण्याची जागा काय, हिंजेस टाइप मेटल बोर्ड काय, फिक्स टाइप मेटल बोर्ड्स काय, कन्सील्ड पद्धतीने बोर्ड बसवणे, त्यासोबत त्याच्या उपकरणाची मांडणी, भिंतीमधून व जमिनीतून कंडक्टर पुढे नेणे, भिंतीला आणि सिलिंगला फिक्स करणे याची सगळ्यांची माहिती मिळणार आहे। चला तर मग सुरू करूयात। विद्यार्थी मित्रांनो, पहिला पॉइंट बघा, रिसेप्शन आणि डिस्ट्रीब्युशन मेन सप्लाय काय असते बघा। मुख्य सप्लायच्या सुरुवातीच्या ठिकाणी सर्किट ब्रेकर किंवा एखादा जोडणीचा फ्यूजसह स्विच असला पाहिजे आणि हा प्रत्येक इलेक्ट्रिक मंडळात पण असला पाहिजे। न्यूट्रल वायर कधीही फ्यूजला किंवा स्विचला जोडायची नाही। मुख्य स्विच गिअर अशा ठिकाणी बसवायचा की जेथे तो चालू शकतो आणि तो सर्व्हिस लाईनच्या शेवटच्या पॉइंट जवळ असला पाहिजे। मुख्य स्विच मध्ये न्यूट्रल वायर सोबत व्यवस्थितरित्या दाखवली पाहिजे। मेन स्विचेस अँड मेन स्विच बोर्ड बघा, हे जे मेन स्विचेस अँड स्विच बोर्ड जे कन्सेप्ट आहे याचा सगळ्यात जास्त संदर्भ म्हणजे BIS 732-1963 आणि आपले नॅशनल इलेक्ट्रिक कोड। हे काय असतात माहिती आहे का, सर्व मेन स्विच हे मेटलच्या कव्हरने म्हणजेच आयर्न क्लॉड किंवा कोणत्याही इन्सुलेटेड मटेरियल पासून बंदिस्त स्वरूपामध्ये तयार करून ज्या ज्या ठिकाणी सप्लाय दिला जातो त्याजवळ बसवण्यात येतात। आता याची बसवण्याची जागा काय असेल बरं? खुल्या प्रकारचे स्विच बोर्ड कोरड्या जागी आणि ज्या ठिकाणी हवा खेळती आहे अशा ठिकाणी बसवायचं। स्विच बोर्ड्स हे गॅस स्टोव्ह किंवा सिंकच्या वर किंवा वॉशरूम मधील वॉशिंग युनिट असेल किंवा लॉन्ड्री असेल, बाथरूम, लॅबोरेटरी, टॉयलेट किंवा स्वयंपाकघरामध्ये 2.5 फूट 2.5 फूट अंतराच्या आत बसवायचं नाही। ज्या ज्या ठिकाणी बाह्य वातावरणाशी तसेच खूप आर्द्रता असलेल्या हवामानामध्ये स्विच बोर्ड बसविणे हे अपरिहार्य असेल अशा ठिकाणी स्विच बोर्डवरील बाह्य केसिंग वेदरप्रूफ असली पाहिजे। हिंजेस टाइप मेटल बोर्ड हे जे बोर्ड असतात बॉक्सच्या आकारामध्ये 2 मिलीमीटर पेक्षा जास्त जाडी असलेल्या पत्र्यापासून बनवलेले असतात। हिंजेस लावलेले कव्हर बसवलेले असते आणि त्यामुळे ते बॉक्स उघडून आतील वायरिंग तपासता येते। त्यासाठीच इंडियन स्टँडर्ड 347-1952 नुसार आतून आणि बाहेरून वॉर्निशने सुरक्षित केलेले टिक वूडचे बोर्ड सुद्धा वापरता येतात। टिक वूड बोर्ड आणि त्याचे कव्हर या दरम्यान 2.5 सेंटीमीटर अंतरा एवढी मोकळी जागा असली पाहिजे। फिक्स टाइप मेटल बोर्ड हे जे बोर्ड्स असतात मित्रांनो, अँगल आयर्न किंवा चॅनलच्या फ्रेम पासून बनवून भिंत किंवा त्या फ्लोअरवर फिक्स केले जातात आणि भिंतीवर आवश्यकता असल्यास त्यांना आधार देण्यात येतो। स्विच बोर्डच्या समोर 1 मीटर अंतरा एवढी रिकामी जागा असणे आवश्यक आहे। सागवानी बोर्ड, त्यालाच आपण इंग्लिश मध्ये म्हणतो टीक वूड बोर्ड्स, सिंगल फेज 240 व्होल्ट सप्लाय असलेल्या लहान इन्स्टॉलेशन साठी टीक वूड बोर्डचा वापर मेन बोर्ड किंवा सब बोर्ड म्हणून केला जातो। मोठ्या आकाराचे तसेच मध्यम व्होल्टेज साठी बोर्ड प्रत्यक्ष तयार करण्याआधी त्यांची सर्व मोजमापे आणि माउंटिंग यांच्या जागेसह समान अंतरावर आणि व्यवस्थित मांडणी केलेले व सर्व मापे असलेले मानचित्र तयार करून त्या कामासाठी जे नियुक्त केलेले अभियंता आहे त्या अभियंताची मान्यता घ्यायची। कन्सील्ड पद्धतीने बोर्ड बसवणे, दॅट इज कॉल्ड द रिसेसिंग ऑफ बोर्ड्स। बघा, खोलीचे सौंदर्य आणि त्याचा नीटनेटकेपणा अबाधित ठेवण्यासाठी वायरिंग आणि स्विच बोर्ड हे कन्सील्ड पद्धतीने बसवायचे। ज्या ज्या ठिकाणी भिंतीमध्ये बोर्ड बसवण्याचा आग्रह आपल्याला केला जातो त्या त्या भिंतीमध्ये असे बोर्ड बसवण्यात आले पाहिजे। या बोर्डचा पुढील भाग हा टीक वूड किंवा तत्सम मटेरियल पासून बनवण्यात येतो आणि यावर काचेचे टीक वूड फ्रेम पासून तयार केलेले दार बसून त्याचाच लॉकिंगची व्यवस्था असते। व्हाईल हँडलिंग द ॲपरेटस म्हणजे उपकरणाची मांडणी आणि अरेंजमेंट करताना
काय असते बघा की स्विचेसची जेव्हा आपण हाताळणी करतो तेव्हा हाताळणी करताना फ्यूज बदलताना किंवा यासारख्या इतर काही क्रिया करताना लाईव्ह भागाचा व्यक्तीस स्पर्श होणार नाही अशा प्रकारची स्विच तुम्ही त्या बोर्डच्या पुढील भागावरील उपकरणाची मांडणी करायची। पॅनलच्या कोणत्याही बाजूपासून ऑलमोस्ट 2.5 सेंटीमीटर अंतरापर्यंत फ्यूज बॉडी बसवण्यात येऊ नये आणि यावर काचेचे टीक वूड फ्रेम पासून तयार केलेले दार बसवायचं आणि त्याला लॉकिंगची व्यवस्था असते। फ्यूज आणि स्विच हे एकाच पोलवर जर बसवलेले असतील तर अशा प्रत्येक बाबीमध्ये फ्यूज असे बसवायचे की त्याचे स्विच ऑफ पोझिशनला असतानाच ते लाईव्ह मध्ये होऊ नये। उपकरणाची मार्किंग बघा, काय असते बघा, जेव्हा बोर्डला 250 व्होल्ट पेक्षा जास्त व्होल्टेज जोडलेले असते तेव्हा त्यांचे विविध पोल किंवा फेज कोणत्या उपकरणास किंवा त्याचे टर्मिनल कोणत्या पोलमध्ये किंवा कोणत्या फेजला जोडलेले आहे हे स्पष्टपणे जर समजायचं असेल तर ते आपण 3 फेजेस पिवळा, लाल आणि निळा आणि न्यूट्रल ही जनरली आपण ब्लॅक कलर म्हणजे काळे रंगानुसार रंगविण्यात आहेत। अल्टरनेटिंग करंट हे मी तुम्हाला एसी फंडामेंटल मध्ये शिकवलेलं आहे कन्सेप्ट। काय असते बघा, जेथे जेथे 3 फेज 4 वायर वायरिंग केलेली असते तेथे तेथे त्या न्यूट्रलला काळा रंग असतो आणि इतर जे 3 वायर आहेत ते डिफरंट कलर्सने दाखवायचे। मित्रांनो, जेव्हा बोर्डवर एकापेक्षा जास्त स्विच बसवण्यात येतात तेव्हा प्रत्येक स्विच इन्स्टॉलेशन मधील कोणता भाग नियंत्रित करतो हे ठळकपणे त्या स्विच जवळ नमूद केले पाहिजे। त्या मेन स्विचवर त्याप्रमाणेच मार्किंग करायची आणि ज्या बिल्डिंग मध्ये एकापेक्षा जास्त मेन स्विच असतील तेथे त्या स्विच जवळ तो कोणता भाग आपल्याला नियंत्रित करतो हे पण नमूद करायचं। मेन आणि ब्रांच डिस्ट्रीब्यूशन बोर्ड तुम्ही या ठिकाणी बघू शकता की आपल्याला जे उपरोक्त माहिती असते त्या माहितीनुसार मेन आणि डिस्ट्रीब्यूशन बोर्ड हा कोणत्याही प्रकारचा असू शकतो। मेन डिस्ट्रीब्यूशन बोर्ड स्विच किंवा प्रत्येक पोलच्या सर्किटला सर्किट ब्रेकर लावलेला असायला पाहिजे। फेज किंवा लाईव्ह कंडक्टरवर फ्यूज आणि न्यूट्रल किंवा अर्थ केलेल्या कंडक्टरवर त्याची लिंक जोडलेली असली पाहिजे आणि ते स्विच नेहमी त्याला लिंक असलेले पाहिजे। ब्रांच डिस्ट्रीब्यूशन बोर्डला प्रत्येक सर्किटसाठी वेगळा फ्यूज लावलेला असला पाहिजे आणि अर्थ प्रत्येक ब्रांच डिस्ट्रीब्यूशन मधून त्या बोर्डला सुद्धा जोडलेली असली पाहिजे। मित्रांनो, समान क्षमतेचे एक ऍडिशनल सर्किट प्रत्येक ब्रांच डिस्ट्रीब्यूशन बोर्डला जोडण्यात आलं पाहिजे। लाईट आणि फॅन एकाच सर्किटवर जोडण्यात आलं पाहिजे। आता या सर्किटमध्ये एकूण लाईट, फॅन आणि सर्किट आउटलेट असे मिळून 10 पेक्षा जास्त पॉइंट येऊ द्यायचे नाही आणि याचा एकूण लोड असेल तो 800 वॅट पर्यंतच लिमिट मध्ये असला पाहिजे। अशा सर्किटमध्ये 10 फॅन पेक्षा जास्त फॅन जोडलेले नसले पाहिजे। पॉवर सब सर्किट या सर्किटमध्ये बघा, करंटच्या आवश्यकतेनुसार आउटलेटची व्यवस्था केलेली असली पाहिजे, परंतु कोणत्याही परिस्थितीत एका सर्किटवर 2 पेक्षा जास्त आउटलेट नसले पाहिजे। प्रत्येक पॉवर सर्किटवरील लोड हा 3000 वॅट पर्यंतच मर्यादित असला पाहिजे, म्हणजे त्याची लिमिट किती असेल 3000 वॅट। आता बघा, डिस्ट्रीब्यूशन बोर्ड बसवण्याची जागा, दॅट इज कॉल्ड द इन्स्टॉलेशन ऑफ डिस्ट्रीब्यूशन बोर्ड। डिस्ट्रीब्यूशन फ्यूज बोर्ड ज्या लोडचे नियंत्रण करायचे आहे त्या लोड पासून मध्यवर्ती ठिकाणी बसवायचा। डिस्ट्रीब्यूशन बोर्ड फ्लोअर पासून 2 मीटर पेक्षा जास्त उंचीवर बसवायचा नाही। डिस्ट्रीब्यूशन बोर्ड त्या फ्लोअर पासून 2 मीटर पेक्षा जास्त उंचीवर बसवायचा नाही। तो भिंतीवर किंवा योग्य अशा आधारावर बसवण्यात आला पाहिजे। तसेच त्याचे जे फ्यूज आहे ते सहजरित्या आपल्याला बदलता येतील अशा ठिकाणीच बसवायचे। ते मेटल क्लॅड किंवा ऑल इन्सुलेशन अशा प्रकारचे असू शकतात, परंतु ते बाहेरील किंवा दमट ठिकाणी बसवले असतील तर ते वेदरप्रूफ प्रकारचे असले पाहिजे आणि जर स्फोटक, धूळ, वाफ किंवा वायूच्या सानिध्यामध्ये जर ते असतील तर ते फ्लेम प्रूफ प्रकाराचे असले पाहिजे। ज्या ज्या ठिकाणी 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त डिस्ट्रीब्यूशन फ्यूज बोर्ड हे लो व्होल्टेज सप्लाय देण्यासाठी जर वापरले जातात आणि जर ते
मध्यम व्होल्टेज सप्लाय पासून पुरवठा घेत असतील तर काय करायचं ते पण सांगतो. सगळ्यात आधी लक्षात ठेवा, एकमेकापासून 2 मीटर अंतरावर असले पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर दोन्ही बोर्ड एकाच वेळी उघडता येणार नाहीत अशी व्यवस्था करायची. म्हणजे त्यांना काय करायचं, इंटरलॉकिंग करायचं आणि त्यावर ते जे डेंजर टाईप असते ना, ते खोपडी टाईप, त्या डेंजरला 415 व्होल्ट असे दाखवायचं. ज्या ज्या ठिकाणी अधिकृत व्यक्तीच हाताळणी करू शकतील अशा रूम किंवा आवरणात त्याला इन्स्टॉल करायचं. त्यानंतर सर्व डिस्ट्रीब्युशन बोर्डवर लाईट किंवा पॉवर यासाठी मार्किंग तसेच व्होल्टेज आणि त्याच्या फेजची संख्या नमूद करून घ्यायची. प्रत्येक बोर्डला तो ज्या सर्किटला नियंत्रित करतो त्याची लिस्ट लावलेली असली पाहिजे. तसेच त्याचं जे फ्यूज करंट आहे ते रेटिंग आणि त्याची साईज सुद्धा नमूद करण्यात आली पाहिजे. मित्रांनो, डिस्ट्रीब्युशन बोर्डची वायरिंग करताना काय काय बघायचं ते पण सांगतो. बघा, ब्रांच डिस्ट्रीब्युशन बोर्डचे वायरिंग जेव्हा करताल तेव्हा त्यावर जी जी इक्विपमेंट तुम्ही जे लावलेले असतात त्यांचा लोड हा शक्यतो त्या ब्रांच सर्किट दरम्यान समान विभागायचा. म्हणजे कुठे जास्त नको, कुठे कमी नको. आणि वायरिंग करताना जे शाखा विभागणी बोर्ड जो असतो त्या बोर्डामध्ये उपकरणाद्वारे जेवढा लोड घेतलेला असतो तो त्याच्या शाखेच्या मंडलामध्ये शक्य तेवढा विभागलेला असला पाहिजे. त्याच्यानंतर टर्मिनल्सला जोडलेली केबल्स ही सोल्डर केलेली असली पाहिजे किंवा ती वेल्डेड सुद्धा केलेली असली पाहिजे. किंवा मग तुम्ही तिसरा पर्याय काय, लग्सला अशी योग्य प्रकारे क्रिम्पिंग करून सुद्धा तुम्ही त्याला जोडू शकता. फ्यूज काय असतो मित्रांनो, फ्यूज कॅरियरला जोडलेला जो पण फ्यूज एलिमेंट आहे हा नियोजित करंट रेटिंग पेक्षा जास्त रेटिंगचा नसला पाहिजे. त्याच्यानंतर त्या सर्किटमध्ये असलेल्या लहानातल्या लहान केबलच्या त्याच्या करंट रेटिंग पेक्षा त्याचे फ्यूजची करंट रेटिंग जास्त नसली पाहिजे. त्यासोबत मित्रांनो, प्रत्येक फ्यूज हा त्याच्या स्वतःच्या केस किंवा कव्हर किंवा मग जवळच्या प्रमुख जागेच्या आत असला पाहिजे. नियंत्रण सर्किटमध्ये दाखवणाऱ्या त्या करंट रेटिंगचा नेहमी तुम्ही वापर करत आला पाहिजे. सिलेक्शन ऑफ साइज ऑफ कंडक्टर, दॅट इज कॉल्ड द कंडक्टरच्या आकाराची निवड. आता तुम्ही निवड करताना काय करायचं, सर्किट मधील कंडक्टरचा आकार अशा पद्धतीने निवडायचा की सप्लाय कंपनीच्या सप्लाय टर्मिनल पासून ते इन्स्टॉलेशनच्या कोणत्याही बिंदूपर्यंत जो पण होणारा व्होल्टेज ड्रॉप आहे तो त्या ग्राहकाच्या सप्लाय टर्मिनलवर मिळणाऱ्या व्होल्टेजच्या 3% जास्त नसला पाहिजे. सर्किट मधील व्होल्टेज ड्रॉप जो आहे तो कमी करण्यासाठी केबलचा आकार जरी वाढवला तरी सर्किटचा जो करंट असेल त्यानुसारच केबलचा करंट असला पाहिजे. तुम्हाला मी शिकवलं होतं R=ρL/A, हा फॉर्म्युला विसरायचा नाही. या जे करंट रेटिंगसाठी त्याच्या सोबत जे जुळणाऱ्या त्याच रेटिंगचा फ्यूज निवडून त्या सर्किटमध्ये जर जोडला तर काय फायदा होईल, त्या सर्किटचे योग्य संरक्षण होईल. सर्व कंडक्टर हे कॉपर किंवा ॲल्युमिनियमचे असले पाहिजेत. आणि अंतिम सब सर्किट मधील जेवढे पण फॅन आहे, लाईट आहे, या वायरिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या कंडक्टरने त्याचा क्रॉस सेक्शनल एरिया कॉपरसाठी 1 mm² आणि ॲल्युमिनियमसाठी 1.5 mm² यापेक्षा कमी नसला पाहिजे. पॉवर वायरिंगसाठी कंडक्टरचे क्रॉस सेक्शनल क्षेत्रफळ हे त्याच्या कॉपरसाठी 2.5 mm² आणि ॲल्युमिनियमसाठी 4 mm² पेक्षा कमी नसलं पाहिजे. कंडक्टरच्या फ्लेक्झिबल कॉर्डचा उपयोग म्हणजे त्याचा आकार, किमान क्रॉस सेक्शन क्षेत्रफळ हे जर कॉपरसाठी बघितलं तर किती असलं पाहिजे, 0.50 mm². ब्रांच स्विचेस, बघा जिथे सप्लाय हा 3 वायर किंवा 4 वायर या माध्यमापासून मिळतो आणि त्यांची विभागणी ही 2 वायर पद्धतीने केलेली असते, त्या ठिकाणी सर्व ब्रांच स्विचेस हे सर्किट मधील ऑफ किंवा लाईव्ह कंडक्टरवर बसले असले पाहिजे. सर्किट मधील अर्थ किंवा अर्थ केलेले न्यूट्रल कंडक्टरवर कोणताही स्विच किंवा फ्यूजला जोडायचं नाही. आपण एखाद्या भिंतीमधून आणि जमिनीमधून जेव्हा कंडक्टर पुढे नेतो तेव्हा बघा की ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला कंडक्टर भिंतीमधून न्यायचा आहे तेव्हा तो कंडक्टर मजबूत अशा स्टील कॉन्ड्यूट किंवा मजबूत नॉन मेटॅलिक कॉन्ड्यूट किंवा मग तिसरं ऑप्शन काय, चिनी मातीच्या ट्यूब मधून न्यायचं. आणि त्या नळीचे शेवटचे जे टोक असते ना हे त्या चांगल्या चिनी मातीच्या बुशने
त्याच्यामध्ये लाकूड किंवा इतर चांगल्या मटेरियलने बंद केलेलं असलं पाहिजे. इन्सुलेटेड कंडक्टर्स जमिनीखालून नेत असताना त्यांना यांत्रिक हानीपासून संरक्षण करण्यासाठी आणि कठीण स्टीलची कॉन्ड्युइट पाईप मधून न्यायचं. असे पाईपचे खोली हे जमिनीपासून 1.5 मीटर पेक्षा कमी नसलं पाहिजे आणि त्याच्या तळाच्या सिलिंगला फ्लश केलेलं असलं पाहिजे. तेव्हा ते काय, ते स्टील कॉन्ड्युइट अर्थ असले पाहिजे आणि त्याचे चांगले बूस्ट सुद्धा लावले पाहिजे. भिंतीला आणि सिलिंगला फिक्स करणे बघा, हे तुम्ही खूप ठिकाणी बघितलेलं असेल. साधारणपणे भिंतीला किंवा सिलिंगला लागणारे प्लग हे चांगल्या सीझन टिकवूड पासून बनविलेले असले पाहिजेत किंवा मग कोणत्याही चांगल्या प्रकारच्या लाकडापासून ते बनविलेले असले पाहिजेत, जे की 5 सेंटीमीटर म्हणजे त्याच्यापेक्षा लांब नसलं पाहिजे आणि त्याचे जे आतील टोक असतात हे 2.5 सेंटीमीटर चौरस याच्यापेक्षा कमी नसलं पाहिजे आणि त्याचं बाहेरील टोक काय 2 सेंटीमीटर चौरस पेक्षा कमी नाही. ते भिंतीमध्ये 5 सेंटीमीटर आत गेलेलं असलं पाहिजे. भिंतीच्या पृष्ठभागावरून आणि त्याच्या मजबूतीनुसार ते प्लग आत बसवायचं. ज्या ठिकाणी तुम्हाला पॉइंट काढायचा आहे त्या पॉइंट काढण्यासाठी ती जागा जर मजबूत नसेल किंवा काही कारणास्तव जर भिंतीला किंवा छताला जर लाकडी प्लग जर लावणे कठीण होत असेल तर काय करायचं, लाकडी पट्टी घ्यायची किंवा मग क्लिप त्या भिंतीला किंवा त्या छताला असे योग्य पद्धतीने बसून टाकायचं. हा तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण जे पण लेसन क्रमांक 77 डिस्ट्रीब्युशन बोर्ड, मेन स्विच आणि इंडियन इलेक्ट्रिसिटी रेग्युलेशन याची सगळी व्यवस्थित माहिती घेतली. पुढील व्हिडिओमध्ये आपण लेसन क्रमांक 78 म्हणजे एनर्जी मीटर, बोर्ड इन्स्टॉलेशन याची माहिती घेणार आहोत. तेव्हा तर मित्रांनो भेटूयात आमच्या पुढील व्हिडिओमध्ये आणि आमचा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला, शेअर करायला विसरू नका व आमचं जे यूट्यूब चॅनल आहे IVVP ऑनलाईन या यूट्यूब चॅनलला नेहमी सबस्क्राईब करा. बेल आयकॉन मधील ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओची माहिती आपणास पोहोचेल. तोपर्यंत धन्यवाद.